नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। जळगाव येथील कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका 30 वर्षीय तरुणाची निगृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक 3 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे। आकाश पंडित भावसार सोनार, वय वर्ष 30, राहणार अयोध्यानगर, जळगाव असे या मयत तरुणाचे नाव आहे। त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे। तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करीत असे। अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी व त्याच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद होता। सातत्याने ती माहेरी येत जात असायची। काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता। आज शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हॉटेल A1 जवळ आकाश सोनारवर संशयित आरोपीने धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले। सोबत 2 राऊंड बंदुकीचे फायरही केले। आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शनीपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते। यात 4 संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सगळे भांडण झालं होतं। तिने भांडणातच सांगून दिलं होतं की याच्यावर वार होणार आहे असं। माझ्या आईला मरणार आहे माझी आईचं। तिच्या सख्या भावाच भावाची अफेअर आहे आणि त्यानंच माझ्या भावाला मारलेलं आहे। आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची। त्याच्यात माझ्या बहिणीचा हात आहे, त्याच्यात पूर्ण फॅमिलीचा हात आहे। माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे। पोलिसांतर्फे माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही इथून प्रेत उचलणार नाही। जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलणार नाही। काल नेमका रात्री काय प्रकार घडला होता? रात्री त्यांचे आणि माझ्या आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला। ते दोघं नवरा बायकोच घरी होते। तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते 4-5 माणसं आले। तिने स्वतः सांगितलं की हे तिथे बसले, तिथे जा म्हणे। तिने ॲड्रेस दिला त्यांना। तेव्हा तिने जाऊन डायरेक्ट माझ्या भावाला मार केला। मागणी काय आपली आता? मग पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना लवकरात लवकर अटक होऊन फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। नाव सांगा आपण। माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे। आपण कोण आहे त्यांच्या? बहीण। दादा, काय सांगणार? या ठिकाणी आपल्या शालकाची हत्या झालेली आहे, काय माझं? शालकाची जे माझी हत्या झालेली आहे तुम्हाला पोलिसांतर्फे पूर्ण न्याय मिळाला पाहिजे। आणि हे यांचे जे 3-4 दिवसाआधी जे भांडण झाले होते त्या भांडणावरनं यांचं एक वेगळे असून वैयक्तिक वाद झाले। आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते त्या हिशोबाने हे त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले की जसं यांच्यावरती आता 2 दिवसात वार होणार आहे, 3 दिवसात वार होणार आहे। तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं, माझ्या मिसेसनी मला सांगितलं। त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय। तिला पूर्णपणे जाणीव मागणी काय आपल्याला? आपली मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित जे काय आहे जे गुन्हेगार आहे खरोखर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। एवढंच आपलं म्हणणं आहे। यापूर्वी काही वाद होते का त्यांच्या? यापूर्वी त्यांचे वैयक्तिक फॅमिली मॅटरमध्ये त्यांचे वैयक्तिक दोघं नवरा बायकोचे वाद होते। फेर पकडले गेलो होते त्यापासून आणि त्यांनी महिला रक्षक समितीमध्ये पण हे केलं होतं। आपण समजावूत करून त्यांना आणलं होतं आपण। त्यावेळेसही आम्ही दोघं नवरा बायको तिथं होतो। आमचंही त्याच्यात नाव होतं। काल नेमकी काय घटना घडली तुला? काल आम्ही वरणगावला होतो। जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेले आहे, तसं मी यांना खोटं सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर की वार झालेलं आहे असं झालं तर यांना जास्ती बसेल म्हणून मी खोटं सांगून इथपर्यंत आणलं। आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत। नाव सांगा आपलं। माझं नाव जितेंद्र मुरलीधर मोरे। आकाश हा माझा शालक होता। थँक्यू।